आपण या व्हिडिओमध्ये बालराम कथामधील किती मार्कासाठी आपल्याला हे क्वेश्चन येतात हे बघणार आहोत. सो आपल्याला फक्त आणि फक्त 6 मार्कासाठी बालराम कथामधले क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात, तर पहिला आहे निम्नलिखित प्रश्नों में से किसी एक प्रश्न का उत्तर लगभग 50 से 60 शब्दों में लिखिए. आणि हा आपल्याला मिळणार आहे 3 मार्क्ससाठी. सो इथे आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले आहेत आणि 3 मधला फक्त एकच क्वेश्चन लिहायला सांगितलेला आहे. तो झाला पहिला झाला 3 मार्कासाठी. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा आहे निम्नलिखित प्रश्नों में से किसी 3 प्रश्न के उत्तर दीजिए. म्हणजे आपल्याला किती दिलेत, तर 5 दिलेत आणि 5 मधून आपल्याला 3 लिहायला सांगितलेले आहेत. सो प्रत्येक क्वेश्चन हा 1-1 मार्कासाठी असणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 6 मार्काचं बालराम कथासाठी क्वेश्चन्स येतात पेपरला. सो आपल्याला जेवढे क्वेश्चन दिलेले आहेत, पहिला आहे म्हणजे एकच लिहायचं आहे 50 ते 60 शब्दात, म्हणजे 50 से 60 शब्दों में लिखिए. पहिला आहे राम अपने साथ सीता को वन क्यों नहीं ले जाना चाहते थे. दूसरा आहे भरत को पिता दशरथ की मृत्यु का समाचार किसने दिया और कैसे. आणि तिसरा आहे शूर्पणखा रावण के पास क्यों गई. तुम्हाला ज्याचा म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट आहात की हा क्वेश्चन मी व्यवस्थित लिहू शकतो, तोच क्वेश्चन तुम्ही चॉईस करा आणि तोच लिहा. सो आपण हे तिन्ही क्वेश्चनचे उत्तरं बघूया कशा प्रकारचे असतात. सो तुम्हाला कोणता क्वेश्चन एक्झामला विचारला जाईल हे सांगू शकत नाही, त्यामुळे आपण तिन्ही क्वेश्चन करून घेऊया. पहिला क्वेश्चन आहे राम अपने साथ सीता को क्यों नहीं ले जाना चाहते थे. म्हणजे श्रीरामांना वनवासामध्ये सीतेला का घेऊन जायचं नव्हतं. राम जानते थे कि वह वन का जीवन और महल के जीवन में जमीन आसमान का अंतर है. म्हणजे श्रीरामांना माहीत होतं की वनातलं जीवन आणि महलामधलं जे जीवन आहे, जी लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये जमीन आसमान म्हणजे आकाश आणि पृथ्वी इतका अंतर आहे. वे वन के जीवन को बहुत ही कठीण मानते थे. त्यांना असं वाटत होतं की वनातलं जीवन हे खूप कठीण असतं. वहाँ खाने पिने की कोई व्यवस्था न थी. म्हणजे तिथे खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही, काय खायला मिळेल काय नाही मिळेल हे सांगू शकत नाही. न रहने का कोई ठिकाणा. आणि तिथे राहण्याची सुद्धा काही सोय नव्हती. कदम कदम पर कठिनाइयाँ मिलती है. म्हणजे कदम कदम म्हणजे पावलोपावली तिथे काही ना काही म्हणजे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जंगली जीवों और निशाचरों का हमेशा भय बना रहता है. जंगली जीव म्हणजेच काय, जे ॲनिमल्स आहेत म्हणजे जे जंगली प्राणी आहेत, वाईल्ड ॲनिमल्स जे आहेत, आणि निशाचर म्हणजे काय, रात्रीचे जे कीटक बाहेर निघतात, म्हणजे अंधारामध्ये काही किडे मकोडे जे डेंजरस असतात ते बाहेर निघतात. सीता महलों में पली बडी थी. आणि सीता कोण होती, तर राजकन्या होती आणि ती कशी होती, महलामध्ये राहिलेली होती. ऐसा जीवन वह कैसे जी सकती थी. आणि हे जीवन ती कसं काय जगू शकत होती. यही सोचकर राम अपने साथ सीता को वन नहीं ले जाना चाहते थे. आणि हाच विचार करून श्रीराम तिला वनामध्ये घेऊन जायला नकार देत होते, तर येऊ नको असं तिला सांगत होते. नंबरचा क्वेश्चन आहे भरत को पिता दशरथ की मृत्यू का समाचार किसने दिया और कैसे. म्हणजे भरतांना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे ह्याचा समाचार म्हणजे ही न्यूज कोणी दिली आणि कशी. उत्तर आहे अयोध्या लौटने के पश्चात भरत की आंखें अपने पिता को ढूंढ रही थी. आणि ज्यावेळेस ते त्यांच्या नानिहाल म्हणणं म्हणजे आजोळवरून जेव्हा अयोध्येमध्ये आले तेव्हा त्यांची जे आंखें आहेत किंवा ते त्यांच्या वडिलांना शोधायला लागले. वह अपने पिता से मिलने के लिए बहुत व्याकुल थे. आणि त्यांना म्हणजे ती तीव्र इच्छा झाली होती कधी मी माझ्या वडिलांना एकदा भेटतोय. उन्होंने महाराज को अपने महल में भी ढूंढा परंतु उन्हें महाराज वहाँ नहीं दिखाई दिए. महाराज म्हणजे कोण, तर राजा दशरथ. राजा दशरथांना त्यांनी जाऊन त्यांच्या महालामध्ये बघितलं पण राजा दशरथ तिथे नव्हते, जिसके कारण वो बहुत चिंतित हो गए. आणि त्यामुळे तर ते अजून टेन्शनमध्ये आले. फिर उन्हें अपनी माता कैकेयी के द्वारा पता चला कि उनके पिता अब इस दुनिया में नहीं रहे. आणि त्यावेळेस त्यांची आई कैकेयी येते आणि सांगते की आता तुमचे वडील ह्या जगामध्ये राहिले नाहीत. पिता के निधन का समाचार सुनकर भरत बहुत ही शोक में डूब गए. आणि वडिलांच्या निधन म्हणजे आपले वडील आता या जगात नाही आहेत हे ऐकून भरत यांना खूप दुःख झालं आणि ते खूप दुःखामध्ये असे डुबले गेले किंवा त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं. बहुत विलाप करने लगे. त्यामुळे ते रागामध्ये येऊन किंवा म्हणजे खूप असं बडबड करायला लागले. विलाप करने लगे और विलाप करते करते पछाड खाकर गिर गए. आणि तेच खूप बडबडून त्यावेळेस त्यांना चक्कर येऊन ते खाली पडतात. अशा प्रकारे त्यांच्या आईकडून म्हणजेच कैकेयीकडून भरत यांना समजलं की त्यांचे वडील आता या जगामध्ये राहिले नाहीत. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे शूर्पणखा रावण के पास क्यों गई. म्हणजे शूर्पणखा रावणाजवळ का गेली होती. तर उत्तर आहे शूर्पणखा लक्ष्मण द्वारा अपने अपमान से दुखी थी. म्हणजे लक्ष्मणाने तिचा अपमान करून तिचे नाक कापले होते, त्यामुळे ती काय झाली होती, खूप रागावली होती आणि तिचा जो अपमान झाला आहे त्याचा बदला रावणाने राम आणि लक्ष्मणांकडून घ्यावा ह्या इच्छेने ती रावणाकडे गेली होती. उसने रावण को धिक्कारते हुए उसकी शक्ती को ललकारा. धिक्कारते हुए म्हणजे काय, तर त्याला ती चिडवायला लागली की
तुझ्या म्हणजे एवढ्या शक्तीचा फायदा काय, तू तुझ्या बहिणीची रक्षा नाही करू शकत आहे, तुझ्या आतमध्ये एवढी ताकद असून शक्ती असून त्याचा फायदा काय. ललकारणं म्हणजेच काय, डिवचणं, चिडवणं. और उसे कहा कि उसके शक्ति का क्या फ़ायदा, आता तुझ्या शक्तीचा काय फायदा आहे. यदि उसके होते हुए उसकी बहन की यह दुर्गति हो रही है. दुर्गती म्हणजेच काय, तर वाईट सिच्युएशन. म्हणजे तू एवढा ताकदवर असून तुझ्या बहिणीसोबत कोणीतरी असं काही कृत्य करते आणि तू काहीच करू शकत नाही, अशा प्रकारे ती त्याला डिवचत होती, म्हणजे प्रोत्साहित करत होती. अपने साथ हुए अपमान का बदला लेने के लिए उसे उकसाने के उद्देश्य से वह रावण के पास गई थी. म्हणजे माझ्यासोबत जे झालं आहे त्याचा बदला तू घेतलाच पाहिजे, हे रावणाला सांगण्यासाठी शूर्पणखा रावणाजवळ गेली होती. अशा प्रकारे तुम्हाला 3 मार्कासाठी हा क्वेश्चन येणार आहे. सो तिन्हीमधला कुठलाही क्वेश्चन आला तर तुम्ही अशा प्रकारे त्याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर खाली आहे निम्नलिखित प्रश्नों में से किसी एक प्रश्न का, हे 1 मार्कासाठी असणार आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, राम के लिए वनवास किसने मांगा था. तर याचं उत्तर येणार आहे, राम के लिए वनवास कैकेयीने मांगा था. तर कैकेयी कोण होती, भरताची आई. सो तिला काय वाटत होतं की माझ्या भरतने राज्य करावं आणि श्रीरामांनी वनवासासाठी जंगलामध्ये निघून जावं. दूसरा क्वेश्चन आहे, कैकेयी राज ने भरत को किसके साथ विदा किया. उत्तर आहे, कैकेयी राज ने भरत को 100 रथों तथा सेना के साथ विदा किया. म्हणजेच काय, जेव्हा भरतांना त्यांच्याकडे अयोध्येला यायचं होतं त्यावेळेस ते कोणासोबत आले, तर त्यांचे जे आजोबा होते त्यांनी भरत यांना 100 रथ दिले आणि त्यांच्यासोबत त्यांची सेनासुद्धा देऊन त्यांना अयोध्येकडे पाठवलं होतं. विदा करणं म्हणजेच पाठवणे. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, चित्रकूट अयोध्या से कितनी दूर था. तर उत्तर काय येणार आहे, चित्रकूट अयोध्या से 4 दिन की दूरी पर था. म्हणजेच अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागायचा, तर 4 दिवसांचा. 4th नंबरचा आहे, दशरथ ने प्राण कब त्यागे. आणि उत्तर आहे, राम के वनगमन के 6ठे दिन दशरथ ने अपने प्राण त्यागे. म्हणजे ज्यावेळेस श्रीरामांना वनामध्ये जाऊन 6 दिवस होतात तेव्हा 6व्या दिवशी दशरथ राजाने आपला प्राण सोडला होता. 5th नंबर आहे, जटायु कौन था और राम लक्ष्मण से वह कहाँ मिला. आणि उत्तर आहे, जटायु एक विशालकाय गिद्ध था. म्हणजे खूप मोठा गिद्धड होता तो. वह दशरथ का मित्र था. पण तो कोण होता, राजा दशरथ म्हणजे श्रीरामांच्या वडिलांचा मित्र होता. राम लक्ष्मण से वह उनकी भेट पंचवटी मार्ग में हुई थी. ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता पंचवटीला चालले होते त्यावेळेस रस्त्यामध्ये त्यांची भेट झाली होती. सो अशा प्रकारे तुम्हाला बालराम कथावरती हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही अशा प्रकारे उत्तरं द्यायची आहेत. म्हणजेच काय, तर तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.